लोकसभा निवडणुकीच्या नंतर आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोनही नेत्यांना खूप मोठे धक्के बसणार आहेत। एकनाथ शिंदेचं तर पद धोक्यात आहे, मी परवाच एका कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये बोललो, परंतु त्यांची जी शिवसेना आहे ही शिवसेना लोकसभा निवडणुकीनंतर टिकवायची कशी असा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय। त्याचं कारण आहे शिवसेना सोडण्याच्या विचारात असलेल्या नेत्यांची मोठी यादी तयार होते आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, दुसऱ्याचं घर जळाल्यानंतर आपण आनंद साजरा करतो, बरं झालं त्याचं घर जळालं अशी आपली भावना होते, परंतु एक ठिणगी आपल्या घरावर पडते आणि मग आपलीही आग आपल्या डोळ्यांना बघावी लागते। अशीच अवस्था एकनाथ शिंदे यांची झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला घरघर लागायला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदेंचे अनेक माजी खासदार, एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेले 40 पैकी बरेच आमदार लोकसभा निवडणुकीच्या नंतर काही वेगळा विचार करण्याच्या विचारात आहेत आणि त्याची सुरुवात मराठवाड्यातल्या संभाजीनगर पासून झालेली आहे। मराठवाड्यातले संभाजीनगरचे एक अत्यंत महत्त्वाचे नेते शिवसेनेचे सुरेश नवले, जे की माजी मंत्री आहेत, माजी आमदार आहेत आणि या भागातले एक अत्यंत वजनदार नेते आहेत। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा देत असताना त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलेलं आहे की शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली शिवसेना चालवत आहे। शिवसेनेचा कुठलाही निर्णय हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन किंवा एकत्र बैठक घेऊन होत नाही, तर कोणीतरी एकनाथ शिंदेना सांगतं की असं करा आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आपला स्वाभिमानी बाणा वगैरे काही न दाखवता सरळ सरळ निर्णय घेतात। त्यामुळे पक्षाचं फार मोठं नुकसान झालंय असा दावा सुरेश नवले यांनी केलेला आहे। त्यांनी उदाहरण सांगितले की भारतीय जनता पार्टी ठरवते की शिवसेनेचं तिकीट कोणाला द्यायचं आणि एखाद्या नेत्याला जर शिवसेनेने तिकीट दिलं, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलं, तर ते तिकीट बदलायला भारतीय जनता पार्टी लावते आणि एकनाथ शिंदे बिंदास बदलतात। अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे। त्यामुळे शिवसेना जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांनी ती काढून घेतलेली आहे धनुष्यबाणासहित, त्या शिवसेनेला घरघर लागायला सुरुवात झालेली आहे। सुरेश नवलेंचं शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणं ही घटना मराठवाड्यासाठी आणि संभाजीनगरसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा वेळेला की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, शिवसेनेचा शिंदे गटाचा नेता संभाजीनगरची निवडणूक लढवतोय आणि अशा काळामध्ये सुरेश नवले पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतात आणि राजीनामा दिल्यानंतर सांगतात की आता शिवसेनेत काही उरलेलं नाही। उद्या जेव्हा लोकसभेचा निकाल लोकांच्या समोर येईल किंवा पक्षाच्या नेत्यांच्या समोर येईल, तेव्हा विधानसभाचं काय होईल अशी स्थिती किंवा अशी भीती आता शिंदे गटामध्ये सुरू झालेली आहे आणि म्हणून अनेक जण सुरक्षित जागा शोधण्याच्या विचारात आहेत। सांगितलं असं जातं की यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी या आता पत्रकार परिषद घेऊन माझी नाराजी दूर झाली, मी पक्षाबरोबर आहे, मी महायुतीत आहे असं म्हटल्या असल्या तरी भावना गवळी उद्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर काही वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा बातमी आहे आणि त्या शिवसेनेला रामराम ठोकतील असंही सांगण्यात येत आहे। याशिवाय हेमंत पाटील जे की माजी खासदार आहेत, हेमंत पाटलाचं तिकीट ऐन वेळेला भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून मागे घेतलं, जाहीर केलेली उमेदवारी त्यांची मागे घेतली आणि त्यांच्या पत्नीला त्यांची इच्छा नसताना त्यांना राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आणि निवडणुकीच्या नंतर हेमंत पाटील सुद्धा
म्हणजे राजश्री पाटील जर विजयी झाल्या तर हेमंत पाटील महायुतीमध्ये राहतील, पण राजश्री पाटील यांना जर काही धोका झाला तर हेमंत पाटील आणि राजश्री पाटील हे दोघंही पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकतील असं सांगण्यात येत आहे. रामटेक मतदारसंघामध्ये एक मोठे नेते आहेत, कृपाल तुम्हाने, जे की शिवसेनेचे खासदार होते. त्यांचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी कापलेली आहे आणि ती भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून कापलेली आहे. म्हणजे जवळपास 4-5 तिकीटं, जे की आता त्यांच्याकडे 10 जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला महायुतीच्या जागा वाटपामध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी 4 जागा या भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून खालीवरी शिंदे यांनी केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी केल्या. त्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत प्रचंड मोठी नाराजी पसरली आहे आणि या नाराजीचा मोठा फटका किंवा मोठा स्फोट जूनमध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. सांगितलं असंही जातं की आज जे शिवसेनेच्या सोबत असलेले आमदार आहेत, या आमदारांच्या मनामध्ये सुद्धा एक चिंता आहे की लोकसभेमध्ये जर आपल्याला यश आलं नाही तर विधानसभेमध्ये आपण पुन्हा विधानसभेमध्ये जाऊ अशी अवस्था राहणार नाही आणि असं घडलं तर आपला विधानसभेचा रस्ता सुद्धा बंद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आमदार मंडळीमध्ये खूप मोठी नाराजी आहे. मंत्री असलेले लोक आज तेवढी काळजी करत नाहीत, पण जे आमदार आहेत, जे शिंदे गटांच्या सोबत गेलेले आहेत, असे लोक सुद्धा शिंदेंना सोडतील निवडणुकीच्या नंतर, अशी आता जोरदार चर्चा चालू आहे. शिवाय लोकसभेच्या तिकिटाच्या अपेक्षेने काही मंडळी शिवसेनेसोबत जुडलेली होती. ही मंडळी आता कशी टिकवून ठेवायची असा प्रश्न शिंदे गटाच्या समोर सुरू झालाय. उदाहरणार्थ धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनाही शब्द दिला होता शिवसेनेने की उस्मानाबाद हे शिवसेनेची जागा आहे आणि ती जागा आपल्याकडे घेऊन आपण उस्मानाबादमधून तुम्हाला पुन्हा उमेदवारी देण्याचा विचार करू, असा शब्द त्यांनाही दिला होता. तर असेही मंडळी त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे मोठा स्फोट भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा फार लवकर अगदी जूनमध्येच असा मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि सुरेश नवलेंच्या पत्रकार परिषदेमधून किंवा त्यांच्या बोलण्यामधून असं जाणवतं की त्यांच्या संपर्कात असे नाराज असलेल्या मंडळींची खूप मोठी यादी आता तयार झालेली आहे आणि निवडणुकीनंतर ही सगळी मंडळी पुढे येण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकण्याची तयारी आहे. लोक अशी चर्चा करतात किंवा म्हणजे शिवसैनिक जे शिंदेचे गटाचे शिवसैनिक आहेत की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या 18 जागा होत्या, 18 जागा आपण विजय झालो होतो, किमान या 18 जागेवर तरी शिवसेनेचेच उमेदवार राहतील असा हट्ट एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पुढे धरायला हवा होता आणि कुठल्याही किमतीमध्ये मी एकही जागा मागे पुढे करणार नाही अशी भूमिका घ्यायला हवी होती. मात्र अशी भूमिका स्वाभिमानी भूमिका किंवा ताठरपणाची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही. देतील तेवढ्या जागा त्यांनी स्वीकारल्या आणि भारतीय जनता पार्टी जे सांगतंय किंवा जो सल्ला एकनाथ शिंदेला दिला जातोय तशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे हे काम करतायत आणि त्यामुळं शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी नाराजी पसरल्याचं चित्र आपल्या सगळ्याला बघायला मिळतंय आणि त्याची सुरुवात संभाजीनगरपासून झालेली आहे. सुरेश नवले यांनी आज आपला पक्ष मी सोडत असल्याची किंवा पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केलेली आहे. आणखी बरीच मंडळी भविष्यामध्ये घोषणा करेल. मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे की आता शिंदेंच्या समोर मुख्यमंत्री पद कसं टिकवायचं हा प्रश्न नाहीये. ते टिकेल नाही टिकेल, ते नाही टिकलं तरी त्यांना दुःख नाही, पण शिवसेना कशी टिकवायची असा त्यांच्या समोर एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण भारतीय जनता पार्टीला शिवसेना वाढू द्यायची नाही कुठल्याही किमतीमध्ये. शिवसेनेला फक्त त्यांना सोबत घ्यायचंय, वापरण्यासाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत घेते, परंतु शिवसेनेला ती मोठं होऊ देत नाही किंवा एकनाथ शिंदेना यापेक्षा पुढे म्हणजे आता जेवढी त्यांची शिवसेना आहे तेवढ्याच परिघामध्ये तेवढ्याच वर्तुळामध्ये त्यांना ठेवायचं, त्यापेक्षा पुढे जाऊ द्यायचं नाही. त्यामुळं आणि तिकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक मंडळींना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एवढा त्यांच्याकडे 2-3 खासदार शिल्लक उरले असताना उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये जागा वाटपामध्ये सर्वाधिक जागा घेतात. अगदी काँग्रेस पक्ष सुद्धा दुसऱ्या क्रमांकाच्या जागा घेतो आणि उद्धव ठाकरेंना पहिल्या क्रमांकाच्या जागा दिल्या जातात. आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा 10 जागा आणि त्याही भारतीय जनता पार्टी सांगेल तेच घेतात. त्यावरून या पक्षाचं जे भविष्य असेल निवडणुकीच्या नंतरचं, हे भविष्य शिवसैनिकांना किंवा शिवसेनेतल्या इच्छुक नेत्यांना किंवा ज्यांचं आयुष्य शिवसेनेमध्ये गेलं आणि आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची भावना असलेल्या कार्यकर्त्यांना हा पक्ष सोडल्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशा आशयाचं भाष्य सुरेश नवले यांनी केलेलं आहे. आणि शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे यांची, या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला घरघर लागायला सुरुवात झाली. भविष्यामध्ये ती अधिक मोठ्या प्रमाणामध्ये लागल्याची आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आज इतकाच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.